आणि ज्यावेळी ते लग्न झाले असताना आई वडिलांचं स्वप्न असतं की माझ्या मुलग्याचं लग्न व्हावं, माझ्या मुलगीचं लग्न व्हावं, पण आजकालची परिस्थिती राहिली नाही. स्वतःचा निर्णय स्वतः त्या ठिकाणी घेत असतात आणि प्रत्येक घराच्या आजीला वाटतं की माझ्या नातीचं लग्न मला बघावंच वाटतंय. अशी एक आगळीवेगळी स्टोरी आम्ही तुमच्या समोर त्या ठिकाणी घेऊन येतो की प्रत्येकाने कुटुंबात लक्षात राहावं असं फार एक छोटासा आणि दैवाची आगळीवेगळी म्हातारी तुमच्या भेटीला या ठिकाणी येते आणि तत्पूर्वी आणि त्यानंतर जर विनोदी वननाट्य आम्ही सादर करतो की ज्या वननाट्यामध्ये महाराष्ट्राची ख्यातनाम लावणी सम्राटी आपल्या चिपळूणचे जे नामवंत कलाकार लावणी सम्राटी श्रेया केरे यांची लावणीची अदा तुम्हाला लाईव्ह मध्ये लावणी या ठिकाणी वननाट्यामध्ये पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी परशुराम गावचे उपसरपंच करून आले आणि या महापूजेच्या निमित्तानं तुमचे रामदेवराज श्रीदेव धावजी जाखमाता देवीचं या ठिकाणी गाणं धावजी बाबाचं गाणं लाईव्ह मध्ये आमचे सुप्रसिद्ध गायक अनिकेत चव्हाण आपल्या समोर या ठिकाणी सादर करतात. आपलं देवाचं गाणं आपण सर्वांनी या गाण्याचा आस्वाद घ्यायचा. लाईव्ह मध्ये आमचे गाणं या ठिकाणी सादर करताय. तत्पूर्वी मंडळाला माझी विनंती आहे की स्टेजच्या पाठी पाणी संपलेलं आपण जर कोण असेल तर कृपया पाण्याची परशुरामाने वसविले कोकण, हो परशुरामाने वसविले कोकण, धावजी बसलाय माना, हक ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, हक ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान. ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान. ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, सोहळा ठेवलाय गावान, ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान. परशुरामाने वसविले कोकण, धावजी बसलाय माना, हक ऐकून घे तू भक्तगणाची, सोहळा ठेवलाय गावान, हक ऐकून घे तू भक्तगणाची,
येना किती येना जवळ येना किती येना जवळ येना सकाळचे 5 वाजता हिंदावलो तो पटकन म्हणून सगळे उठायचे उठत पळून जायचं अजून पडतात बघ असं मेकअप करे मी पूर्ण वाट बघतो इकडे यायची मग त्याला मी पाठवून कुठं आली सगळं आणलेत ना पटकन सगळे बघायचं उतारा कोण सकाळी उठल्यापासून चायचा घोट नाही कुणी बोलत थोडा तांबाखू खातो तो जुना नाही बायको घरात नाही मला डाऊट होता बायको जुना लपवून ठेवला का तो तांबाखू खातो ना काय? इकडे आले का माझी लक्ष्मी हा कोणतरी बोलला तिकडे आले अरे बाबा आले असेल तर पाठव एकूण एक लग्नाची बायको आहे पाठव चायचा घोट मी तंबाखू पण नाही जुना आहे तर कधी तंबाखू नाही चायचा गोट भेटला तर बघतो लक्ष्मी हो तिला कार्यक्रम असला ना की तिला वाटतं काय हेल्दी कुंकू आहे इकडं असा कार्यक्रम ही घराजवळचा आणून ठेवला नाही लक्ष्मी गेले कुठं ना तेच काय कळत नाही लक्ष्मी ती बघा तिकडं बसले कशाला गोबरताय मी असा दिवस करून बसला मी कधी वाटतो आता तिकडच्या पुढच्या लक्ष्मीला आवाज मारताय तुम्ही कळले अगं तुला राग मारित होतो एवढी मोठी कडक लक्ष्मी असतं ना होय ती दिसतीये महाराज सकाळपर्यंत चायचा घोट नाही करत त्याचा काही नाही तिकडे ढालीच्या देवळात पूजा होती तिकडे गेली होती होय काय तरी तिकडे लोक सांगता इकडे आले म्हणून तर काय झालं तुम्ही कशाला बाबा गोबरताय चायचा घोट देवा आहे मला चाय दिली नाही मी तरी दिली तुम्हाला चाय दिली नाही काय काल दिली वाटतं पण मी काय म्हणते चाय करून घ्यायची तुम्हाला माहिती आहे ना आणि मी जर चहा बनवला तर काय करायचं माहिती आहे ना मी टोप घालतो तू भांडी धू मी चाय बनवली तर तुम्ही सगळी भांडी घासायची मान्य आहे हा भांडी घालतो मग टोप तू धू कसला खोबडा आहे अच्छा 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 याच्या पलीकडे काय एक तरी अवयव चांगला आहे काय ते माहिती आहे काय मी कामाचं काय- नाही काय कामाचं अबे इकडे इकडे काय अगं चायचा घोट भेटणार नाही आम्हाला माहिती आहे मी तिकडनं आलो पिऊन आपली बाय कुठं आहे झोपली आहे झोपले तिला जाऊ उठवायचं नाही कालला जायचं काय उजेड लावणार आहे कॉलेजात जाऊन काय उजेड लावणार आहे ते बघू तुझा उठवता तू किती दिवस लावतोय कुठे हा जो बायको भेटले काय माहिती हो लग्न झाल्यापासून परिस्थिती ढासाली माझी शिया हॅलो हॅलो अरे हॅलो तुझा रोग आला उचल तरी हॅलो अरे तू फोन उचलू नको नाही जर तुझ्या लावण्या सोडल्या तरी अरे फोन तरी उचल तुझा रोग आला काय होत आपलं त्याला माझी चटी घेऊन गेला अरे उचलून तरी ठेव तुझा रोग आला तो उचलले ठेव तुम्ही जरी ठेवा आजकालची आरती म्हणजे सगळी येडीने खोली झाली खोली तुझे काय हो हा गोट्या एवढा चट्टी रे परत तुम्ही काय करत होतो मी मेल्या आंघोळ करीत होता आंघोळ करून टावे काढून बाहेर येऊन बघतो तर काय मला चटी घेऊन गेला आज काय नाही आज काय ना बाहेर गेला काय नाही ना तुम्ही लोक गाडता पाहिला की गाडा म्हणजे आवडून द्यायचा आणि घरी? करून द्यायचा मग दोन्ही कारवाया काय ह्याच्या होत्या होय काय? मला शिकवतो कारखान्यात तू त्याची गावाचा अध्यक्ष आहे होय काय? जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झाला तेव्हापासून गावाचा वाटोला झालाय हा. पहिल्यासारखं कारखाना मग काय वाटलं करा माझ्याबद्दल सुरुवात केली काय हो तुझं काय ना हा काय लग्न झाल्यापासून ही परिस्थिती आहे अरे पण त्याने तुझं लग्न होत नव्हता करून दिला तर तुझा उडाय लागला ना अहो, तो सांगतो काय बोललो होतो तुम्ही बोललो कोणी चांगली आहे म्हणून
तेव्हा बोल आता भोगी दादाला लग्न करायला पाहिजे तेव्हा काय उत्तर केजीत ना नंतर घरात ही परिस्थिती आहे हो लग्न मला करायला लागतो लग्न झाल्यापासून अजून तुझा उडतो काय बोलतोस काय लग्नाच्या चांगलं होतो लग्नाच्या नंतर हा उडा लागलाय जशी माझं काय उडत नाही अजून माझी होत झाली असते बस ते जाऊ दे बाहेर तुझी दिसत नाही ती हाय घरी झोपले तुझी काय घरात झोपते हो घरची बाई घरात झोपले ती वासाडी पडते आपली बाय आहे ना मी उठवायला गेली होती हे काय बाय गेली सगळा काचा वाचा गुंडाळून मग तुला सांगितलं ना लक्ष ठेवायला हळू हळू बोला शेजारी ऐकू जाता का म्हणे बाय होते पडून गेली सगळा गुंडाळून गेली अगं तुला सांगितलं ना लक्ष ठेवायला हळू बोला हे काय ऐकलं भाऊ आला याला काय काम नाही आजच्यापासून तुलाच केला वाटाळा करायचा अगं तुझा पण लग्न होईत नव्हता लग्न मी चांगला भावा दिला तो पण त्याला उडायला लागला आता काय करायचं म्हणजे मला विचारता काय करायचं सांगितलं ना लक्ष ठेवायला लक्ष करायला म्हणजे मी फक्त लक्ष ठेवू. हे येड्या काय या येडामध्ये असा असं भांडायचा बायको जर असा भांडता मग असं अरे बायको जर कसा भांडायचा कसा अरे मला मोठा अनुभव आहे होय? हो बाजूला बघ कसा भांडायचा असतो हा अरे संतू रे कोणाला म्हणताय तुझ्या आजच्या भावाला तुझं बापूस. आणि तुझा बापूस नाही. तुझ्या आईचा तुझा भाऊ. भाऊ. मला काय सांगते? मला काय त्याची पोरगी पळून गेली त्याचा काय नाही. अरे त्याचा काय नाही, आपली मुलगी पडून गेली तू काय तुला काय तुम्ही बोलली? माझी पोरगी पळून गेली. तुम्ही बाजू लावा. आपली पोरगी पळून गेली तेव्हा तुम्ही काय गावात काय हे पत्रिका वाटत होता का? मला नको बोलायला. आपली मुलगी पडून गेली तू काय करत होती? अहो, माझी बायको कुठं आहे? तुम्हाला काय करायचंय? तुमचं काम नाही काय? माझं काम आहे, मी काय करू? एकट्या पोरगीची नाव तुम्ही माझीच आहे या काय? घरात तू असतेस ना, पण तुम्ही काय जाऊन येत का काय? अरे मी कुठं पण काय तुला करायचं? असं म्हणायचं. तुम्ही भांडता माझी मुलगी कुठे गेली मग अरे गेल्या तुझीच पोरगी आहे पण बायकोजवळ असं भांडायचं असतं. होय का माहितीये मला माझ्या बायकोजवळ भांडायला भेटत होता म्हणून दुसऱ्याची दुसऱ्याच्या बायको- बायका सगळ्या. राहू दे तुमची भांडण राहू दे आता पूर्वी स्वतःला लागेल काटे. जा, तू लेकरं घेऊन ये बाबा. पोरगीला शोधायला- तुम्ही ना तुमचं काय? तुमचं आम्ही दिवस काढले ना तर आताच्या बायका दिवस नाही हो काढणार असं काय नाही काढणार आताच्या बायका आहेत ना कधी मेल्यांच्या डोक्यावर पदर नाही कधी काय नाही आता काय आता पप्पा मम्मी मेल्यांचा विचार करा आता तर दिवस गेला दिवस तेव्हा आता आपला आहे ना अध्यक्ष मधुकर मोरे ते मला बोललं का तर ते मला म्हणतात आम्ही गोरा का असायचं तर गोरा का असायचं तर मला म्हणतं मला त्याला मी आवडली होती गोराकडा तेव्हा गोरा असायची ना गोराकडा तर मी गोरा का असायचं तर मला आईला येऊ
मला म्हणला काय आयला येऊ तेव्हा त्याला माहित नाही ना तो गोरा पण तेव्हा धाबार घोडा असायची आणि शेतीमध्ये असायची. आता शेतीने काय नाही शेती होती तर म्हणला म्हणता तरी काय तर ना आईला येऊ होता दांडा वाडी अशी झोडली आणि तसं तर गेलं ना परत ना वाढले. तेव्हा सांगून विचार करा आता आम्ही आता दिवस काढला त्या दिवसाचा आता विचार करा आताचे आपण ते आहेत ना आता ते मला 6 परा झाली होती. आता मला 1 पर झाला ना तेव्हा मला भाव म्हणतो आहे मुंबईच तर मी मुंबईत केला तर मला आता मला गाव बारा आहे तर मला येणं मशीन आहे तर मला भावा म्हटला भ्या जातो तर आई इथंच बस मला कुठे बसू आणि वर तो बसतात तर काय तो म्हणतो नवीन काय तो आलाय तो नवीन बसतात तो काय अरे मी बसताना मी आला मला म्हटलं सोनं गाव म्हटला कसा माझा बाहेर पडला हो आणि म्हटलं मग दादरला आलं नाही मेल्यांची जो आली पण ना मला म्हटलं मला गावाला मला काही टेन्शन नाही पण ते जे आम्ही जे दिवस काढले दिवस ते आता बाकी दिवस काढणार दिवस बरोबर विचार करा काय का मदत कशी नाही मेल्यानो आताच्या आम्हाला कोको आहे आता एवढा कोको आहे म्हणून आता आपण नवरा आहे आता तुझा नवरा टिकला बाकी गावात खपवलंय काय आता टिकले सकाळी उठले ना तर सगळा पुढा टिकली पडले तर नवरा पण बोल मेल्यानो लागला काय मला खूप वाचायचा टिकली माझं काहीतरी जुना आता आहे ना आता कोण गावच्या पोरांना कोण पोरी देत ना गावाला पोर नको मुंबई बॉलॉक पाहिजे बॉलॉक म्हणजे वाचा ठेवला बाबा तिकडं बरं किती पोरं मग विचार कर मग गावच्या पोरांनी करायचं काय तुझ्या पोरांची लग्न झाली ना तेव्हा झाली आता होणार नाही आता नातो आहेत ना काय उपयोग नाही आता फक्त जर प्रेम केली तर वाचते नाही तर खरा नाही मेल्यांचा आता ह्यांना त्याच्यामुळे बोला त्याचा ब्लॉग नाही ना आता जर आता दिवस संपलं आता तेव्हा 10 किलो घेतात बोलायला असायची पण आता ते काय नाही थोडे दिवस जमत काय आता जोड विचार काय विषय संपला मग तू बिझी असतीस तर तुझा पण विषय संपला असता काय जमलं गेलं आता रे तुझा रावण करू दे तर पुढं मला बिलकावर सांगतो काय तुम्ही हल्ली आहे काठी मिळली बरी काठी मिळली आता जे आहे ना पेरी कुटरी इकडे सिगारेट फुगारेट आता तुझी शिकवण झाली महत्वाचा विषय झाला इथे गावात वर्धा कुठायचा वर्धा कुठं भाव काय आता कसं आता पोरा मारला म्हणजे आता जे आहे 40-80 पोरींना दिले आहे मोबाईल एकदा गेल्या कॉलेजला त्या मोबाईल अगं पण म्हातारे तुला माहिती आहे विषय गावात काय झालाय आता विचार करा 80 वर्षांना विचार करा पोरींना फोन घेतात एकदा कॉलेजला गेल्या तुझ्या गावाला फोन नव्हता तू पण आता काय विषय झाला माहिती आहे अगं म्हातारे मोठा फोन आहे करत होता लहान मोठी केलेली आणि आता त्यांना काय सांगायचं आता या नाव गेलं आम्ही काठी मिळते तुला मी शिकवली काय तुम्हाला जेवल्यावर भूक लागते तुम्हाला जेवढ्या उठते
म्हातारे काय काय झालं माहितीये ना? बरोबर काय झालं? मी सकाळी फाटेला उठला फाटेला उठला कमरेल घेतला आणि असा मी असा गोंगाल जात होता पावसाने तिथं जाणार जाऊन बसणार एवढ्यात मला 2 भूता कोणती काय 2 भूता दिसल्या बरोबर माझी कुठे हिरवी पिवली मी कसा गावाचा अध्यक्षाला टोल केला आणि असा थोडासा हलू गेला मी जवळ गेला पुढे जाऊन बघतो तर काय ती भूता नव्हती ती 2 पोरा होती एक पोरगी पोरगा पोरगी माहिती लक्षाची पोरगी पोरगा माहितीये अगं तुझा नातू होता अशी मेले काटे मेलली बरोबर मेलेली म्हणजे काय तुझा नातू त्या पोरगीला बोलून घेऊन गेलाय तुझा रोग शोधाय पाहिजे गावाच्या इज्जतीचा पोरा बोलून गेली तर अशी बाबत नाव खराब होईल गावाचं पण नाव खराब होईल ती काय आमचं पोरा शोधाय पाहिजे मला हुशार आहे जरा हाताला वाजवलं माझ्या सामने काठी काय सुद्धा तू शोधायला येऊ नको आता तुला गाव शोधायला पाठवणार तू तर भांडण पडू नको शोधायला काय गेल्यात स्वतः कुठे भांडणात पडशील गाव काय शोधायला काय हल्ली पळून तर आला पण जायचं कुठे आता तू सांगितलं का तूच सांग बियाणी म्हणजे तू काय मोठी येणारच नव्हतीस मग जायचं कुठे मला आठवत नाही म्हणजे हिला विचारलं की मला तिथं जायचं कुठे करायचं काय नाही हिला काय आठवत नाही परत चोराने कुठं म्हणता कुठं पाळायला गाडी भेटली नाही गाडी खाण्याची मोठी पळून जायला गेला तुला काहीतरी पाठवणारा दिलेला होता बोल का त्याला बोलायला त्याच्या नुसतं मागता आल्या अशी मकान खाण्याची मोठी गेला अरे एवढासा नकावडा नकावडा पोर होता त्या कामाला मी तुझा खुलकुला हलून होतो पाण्याच्या वर खुलकुला असतो ना आता सांगा का नाही पाण्याच्या वाटा खुलकुला दुसरा कायशी भावचा खुलकुला आता पळून मारीन धरून इकडे मैदान रिकामा असताना तरी तू घाबरू नको पाण्यात तुझ्या माझ्यासमोर तुझ्या भरासारखी मुलांची मला सांग
तुम्हाला पळून जायचा होता. पळून जायचा होता. आईशी बाबा सांगता ना आला. आई बापू होती का? आई बापू तुझ्या आई बापू. आई मग त्याला पण आईचा भाऊ सांगायचा तुझ्या. आई बापांना आता वेळ नसतो सांगितलं. वेळ नको आई होती ना बाई. आई म्हणजे काय काढण्याची नाही तुझी होती. त्या दोघांना पण सांगायला काय एक गोष्ट सांगणार की नाही. काय दोन गोष्टी सांगायच्या. दोन नाही रोज 3 सांगतो. त्याची एक पण आठवत नाही त्यांना. अरे पण त्या आई बापू सांगितलं नाही. माझ्यासारख्या गावात प्रतिष्ठित लोक कोण तुम्ही? अरे गावाचा अध्यक्ष माझ्यासारखी प्रतिष्ठित लोक होती तुम्हाला सांगताना आली. काहीतरी पात्र केव्हाची हा कार्पेट स्क्रिप्टच्या बाहेरचा बोलतीस तो सांगतो तुला. मला सांग आमच्यासारखी लोक होती. आम्ही तुमचं लग्न लावून दिलेलं मला आठवण नाही त्याला मला पण तुम्ही वरलं गेला काय पाठांतर केलं होता. मी काय सगळा पाठांतर केला परत मला सगळं जागा रिकामी जाऊन बसू काय. तू तोंडात एक शब्द तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो. आई बापू जरी ऐकले नाही काय तरी मी लग्न लावून देतो. तुम्ही टेन्शन घ्यायला. पण मला खरा सांग तुमचं लग्न लावायच्या अगोदर मला पहिला पक्ष तुमचं लावायला पाहिजे. कसा गावाचा अध्यक्ष गावात विषय करायचा. पहिला सांग तुझा हिच्यावर प्रेम आहे तुझा हिच्यावर प्रेम आहे. तुझा माझ्यावर प्रेम आहे. हिचा ह्याच्यावर प्रेम आहे. ह्याचा हिच्यावर प्रेम आहे. ही कोण आहे? ही काय आहे? ही हा ही हा ही हा मी हा कोण तुझा काय पाठायचं फक्त मार खायचा. तुमच्या दोघांना लग्न मी लावून देतो. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. कसं आहे गावात मला मान आहे. तुम्हाला बघ तुमच्या दोघांचं लग्न मी लावून देतो. पण मला तुमच्या दोघांचं लग्न लावी काय तुम्ही दोघांचं लग्न करा. पण ह्या पोरीचा अन्न पाण्याचा विषय कसा मिटवणार आहे. तर तुला काय उपाशी ठेवणार आहे. मी उपाशी म्हणजे आशीचा भाऊ तुला पैसे आणून देणार आहे. लागतात नोकऱ्या बिकऱ्या करा नको. बिझनेस करणार आहे. कुठं मुंबईला नाही मग गावात जाऊन बिझनेस करणार. मुंबईत जातो आशीच्या भावाचा गावात तुझा मोठा गावाचा बिझनेस मिळते. कुठला आहे बिझनेस? हाय बिझनेस कुठला? खेकड्यांचा बिझनेस करणार आहे. खेकड्यांचा बिझनेस खेकड्यांचा बिझनेस खेकड्यांचा बिझनेस बारमाही पण चालतो. पाणी असतं कसा काय टेन्शन नाही. इन्कम पण लागणार. मोठमोठे असेल की 100चा 2 लागणार. बारीक 100चा 5 लागणार. इन्कम चांगला आहे. पण मला सांग खेकडं तू विकणार ना बरोबर. खेकड्याचा बिझनेस करणार. खेकडे विकणार. पण ते खेकडं बाजारात नेण्यासाठी काहीतरी टोपले बिपल्या लागणार तर कुठं आणणार आहे. त्या कपड्यांना कशाला घ्यायच्या. मग त्यातला काय नव्वद कशाला खर्च करायचा. खेकडं घ्यायचं जसं पकडलं ना खिशात टाकायचं. त्यात जास्त विचार घेणार. खिशात मारणार. बाजार विकायला जाणार. खेकडं खिशातलं बाजारात विकायला येणार. ये मुला तो खेकडे
पैशातनं नेणार आहे बाजारात विकायला. तुला माहिती आहे काय एखाद्या खेकड्या नुसता आदर जरी दिला त्याचा आपला वाटोला लागेल. कारण तुला सांगतो खेकड्याचा आकडा लय मोठा याचा का गाव आकडा कुठं त्यांचं म्हणलं ना तुम्ही कशाला टाकलाय पाहिजे कॅन्सर दिशा घेतो त्याचा तो परवाडे रिक्षाचा व्यवस्था काय त्याचा टेन्शन नाही 20 रुपये भेटतात पण काय टेन्शन आहे तर खेकड्याचा खेकड्याचा लक्ष देतो खेकड्याचा मोठा माणूस. अरे बरोबर मी गॅस बघते घेऊन मला वाटतं तुमच्या अंगणात काहीतरी अंगणात काय अरे मी गॅस बत्त्या घेऊन नुसता असा नदीचं फिरत होता. अरे एवढ्या पाण्या असा गॅस बत्तीचं पाणी कापली माहिती नाही असा झाला. मी खेकडं आणलं पकडून आणि मी घरात ठेवलं टोपल्या आणि बायको बिनी येडी कोणी काय त्या ह्याच्या टोपल्यावर जपान नाही ठेवला आणि मोठं ना खेकडं गेलं हो खेकडं त्या टोपल्यात बाहेर पडलं. काय म्हणून मी आपला निवांत असा झोपला वाटा म्हणजे काय सांगू रात्रभर हमी गेली बरोबर भेटला. अरे ती पद्धती खेकड्याचा नाद पडला खेकड्याचा रस्ता पण कधी बघितला वाचला असू दे मी काय बोलतो तुम्ही माझ्या माणसं मागं माझ्या पाटला आहे तुम्ही त्यांची परमिशन काढतो तुम्ही टेन्शन घ्यायचं हे तुला असेल का आईच्या भावाचं कुठं मला जिनी बघ त्याला तुम्ही आम्हाला काय झालं ते होता. बाबा मेल्या माझ्या भातावर झाली इकडं पेड्या मिळत नाही इकडे विचार कर भातावर नाव अजून गेला सगळं आणि या कुठं कवळ मागच्या पुरी गेली गावला काय बाबा माझ्या मेला मग आम्ही जो काढलं देव तुम्ही येऊन आम्ही आता विचार करा आता आमच्या कोण नाही आता आम्हाला मात्र लोक करतात पाठी कॅमेरा आलो पोरगी आहे पोरगी खाली काय पॅन करता पॅन फॅशन आहे मेला पोरी पॅन्ट घालता आताची फॅशन आहे ती तुझ्या टायमाला नव्हत्या पॅन्ट तर तुम्हाला घालून पुरा कशी असती काही नाकात नाही कानात नाही मेल्यानो तुझ्या अवडसा विचार करणार मेल्यानो काय आता मेला कोण आता कपाला बोला आता हवी पुढे ना पुरी पण गेलं ना कपाला काय लागत नाही फॅशन काढलं काय ना तुमचा वाटो झाला होता पॅन्टी पॅन्टी घालता वाटाड्यानो हा काय भविष्य काय भविष्य आणि ह्यातला आम्हाला काय नव्हतं ह्यातला पहिला आम्हाला काय नव्हतं काय होता काय फक्त आम्हाला नवरी साडी होती आणि जेव्हा आमचा असं इकडे कळलं होता आता बाबा आता जो फॅक्टरी वाटत त्या फॅक्टरी अगं हो तुझ्या फॅशनला काढला लाव फॅशनला सांगतेस काय अगं तुझा पहिला घो का कुठं कसा फिरत होता अगं लग्नाचा लंगोट लावत होता नुसता तुझा उलटा फिरत होता सांग तरी लग्न कार्यक्रम आला की तुम्हाला सोडायचं पण फिरवायचं तेव्हाची माझ्या होती ना आता माझ्या नाही हो सगळं माझ्या नाही मिळालं आता जरा थोडी दिवस थांब पुढे आता अवकाला काय ते पण झालं आता कोण मेल्या पोली कोण नावाच बघित नाही कोण काय करीत नाही अरे तेव्हा 10 मागरे माणसं जायची आणि आता तिकडची पण कोण आणि नंतर ना आपण म्हटलं नावात तुमच्या गमत आणि काय काय आयुष्य वाटू लागला काय काय पोरीनं सांगतोय चांगला पोरगा असा गाडीवर ना तो पोरगी मला पोरगा आणला आणि नंतर तो कामाला काय नाही फक्त वादळ इकडं गाडी
आणि एकदा पोराला झाडला का ती पोरगी अटकली. मग काय नाही मग नंतर आहे ना आईशी ऐकून घ्या. आईशी बापसाच्या बाहेर पोरीने जाता कामा नाही. अगं म्हातारे ज्या पोरगीला असा समजला नाही ना की आपला हा नवरा कोण पोरगा गेला तो पितोय, तो जर पियाला लागत असेल तर पिऊ दे. तिला पण शाळा मारून त्याच्या कडेला पियाला बसावा. तिने सांगते मी बाबा अरे हा काय लिपस्टिक आहे. लिपस्टिक अगं लिपस्टिक अगं एवढी शास्त्र खाल्लं गोड घाटा बाहेर पडते आणि बाहेर पडल्या अशी वाटावर अशी हलवायची. तेव्हा त्या बायका आहेत ना पुरी बिरी ते काय त्या बिटी पार्लरला तिकडनं अभरू तिकडनं अभरू बरोबर तुझ्या टायमाला ब्युटी पार्लर नव्हतं नाही तर तू असतं ना तर तू पण अभरू काढून आली असती. तुला माहिती नाही खाली सोडू काय सोड याला बसवा देता. अशी काढते तुझ्या आजी वापरा फोन कर तुझ्या भाऊ झाला भटके गावलीस काहीतरी तुमचं डोळे गेले तर तिकडे बघा. अजून जावाय झालाच नाही. ठीक आहे बोलली ठीक आहे बोलली काढलं देव तर देव नाही हो देव ठीक आहे बोलली आम्ही जो काढला देव नाव आम्ही काय काय जेव्हा बोलायला राहो काय
अशी मान टाकली मूळ आम्ही आता आमची परीक्षा करा सांगायची हा कोणाला आणलाय? हा आता आहे ना अध्यक्ष पत्राला आलो काय हो काय आम्ही बांधले होते दिवस तिकडून आलो आता तुझ्या दुसऱ्या अरे काय तू येतात सगळं तुझा हा काय ऐकायचं आलं तुमच्या तिचा भरकाला ऐकायचं माझा विषय अरे तू काम निघाली काशीला तुम्ही मला तिकडे हा घटना कोणाचा अध्यक्षांचा हरवली नाही एक बाजू आता भाजा म्हणता काय मधी जर त्या पात्याला कमी पाडला तर त्याच्या बदली तुला नाही आणि तुझी सगळी कागदपत्र जाऊन पहिला संपर्क ही दोन पारा पडून आहे बरोबर ही जर पडून गेली असती तर आयसी वाजचं नाव बरोबर आहे का मग मी काय म्हणतो आता मी शोधून आणते ह्या दोन पाराचा लग्न लावून दिला म्हणजे कसं घरात मी जर घरात पोरगा चांगला आहे पोरगा पण कमवता चांगला आहे रिक्षा खेकड्याचा अंगा बघितल्यामुळे तरी पोरगा कुठला तरी व्यवसाय करला पोरीचा अन्न पाण्याचा काहीतरी विषय त्याने मिटवून टाकला आता लग्नाची तयारी लावूया तू लग्नाच्या तयारीत लाग तुझ्या आईचा ठीक आहे यांना पण जायचं का कोणाला माझा खातं उतरवली तिकडे ह्या दोन पोराचं लग्न आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं रे तुम्ही टेन्शन घ्यायचं ना ह्या दोन पोरांच्या लग्नाचा जेवढा काही खर्च असेल नसेल सगळा खर्च मी करणार जरा खाली उतर आता रुपायला खाली ह्या दोन पोरांच्या लग्नाला जेवढा खर्च लागेल तेवढा सगळा खर्च मी करणार तुम्ही दोघांनी काय करायचा पैसा माझ्याकडे आणून द्या कारण म्हणजे मला साऊवाला डीजे वाला काय आचारी बिचारी सगळं माझ्या ओळखीचं आता जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही जवळ या काय करायचं तुम्ही जवळ पाठा हा तुम्ही जवळ यायचा जवळ कधी यायचा दोन पाठ जवळ आले की तुम्ही जवळ या दोन पाठ असं जवळ आले की तुम्ही त्या पाठावर काय करायचं टुनकन उडी मारायची जेव्हा तुम्ही जवळ यायचं तोपर्यंत जवळ यायचा नाही तुझा थायसर तुझा हायसर तुझा रोग आला मला समोर इथं मरण आहे कशी जरा हे तुम्हाला सांगतो हे पोरांनो ऐका तुमचा कुठला हात तुम्हालाच पाहिजे बरोबर आता ज्या पोराची लग्न होणार आहे त्या लग्नाच्या अगोदरची जी पोरं आहेत त्या पोरांना तुम्हाला सगळ्यांना सांगतो जर समजा तुमच्या एखाद्या कुठल्याही पोरीवर प्रेम असेल तर तुम्ही आयसी बाप्पाला सांगा तुमचे 100% असणार आहे बालवाडीतले मी पहिलीचे दुसरी तुमचं प्रेम असणार आहे तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला सांगतो तुमचा एखाद्या जर पोरीवर प्रेम असेल तर तुम्ही आयसी बाप्पाला सांगायला पोरी बाबा तुम्हाला पण सांगतो जर समजा तुमचा कुठल्याही मुलावर प्रेम असेल तर तुम्ही आईची बापाला सांगा समजा जर आई बापूस ऐकले नाही तर गावामध्ये आपले सरपंच आहेत ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत तंटामुक्ती अध्यक्ष आहेत असे प्रतिष्ठित लोक आहेत तुम्ही त्यांना सांगा त्यांनी पण जर ऐकले नाही तर तुमची तुम्ही घर करून घ्या मला काय
या विनोदी आणि उदास वर्ष वरनाट्य की ज्या